हाय मित्रांनो, माझे पप्पा बनवत आहेत वजरी. बघा इथे कापून ठेवलंय आणि आपण पहिल्या टोपामध्ये तेवढी वजरीसाठी आपण टोपामध्ये घेऊ शकतो. पहिले कांदे कापून घेतले मी 3. आज जास्त वजरी आणले, मी 2 वजरी आणले. त्याने 3 कांदे कापले, 3 टमाटी, गरम मसाला टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. जास्त असं काही मी वाटण वगैरे टाकलं नाही, कारण जे मसाल्यामध्ये आणि हळदीमध्ये जी होती ना वजरी चविष्ट, ती अशी वाटणामध्ये जास्त चांगली होत नाही. हे बघा, हे असं कांदा वगैरे मसाला भाजून घेतोय, अद्रक लसूण पेस्ट टाकले आणि वजरी बनवती तिला चांगली धुतली पहिली, चांगली मस्त गरम पाण्याने वगैरे आपल्या थंड पाण्याने गरम पाण्याने धुतली तरी पण चालते, पण मी 2दा-3दा धुतो म्हणून एकदम साफ बघा सफेद दिसते ना, ती अशी धुवून घ्यायची असते. खायला पण भरपूर मजा येते. खायला पण थोडी रबरी टाईप असते, पण चांगली लागते. आणि पप्पा ते कांदा टमाटर मसाले वगैरे मिक्स करतायत, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो बघू शकता माझे पप्पा टोपामध्ये वजरी टाकत आहेत. त्यांच्या दिलेला टाकायचा नाही, परत ते बघा बघू शकता. आज रविवार आहे म्हणून आज स्पेशल वजरी बनवले. रविवारला स्पेशल असतं कधी कधी खेकडी, वजरी, मटण वगैरे. आणि हे सर्व ते आपण वजरी टाकलेली मिक्स करून घ्यायचे, बघू शकता. आणि पप्पानी घेतले तिथे मसाले. हळद टाकते 1 चमचा, मी 1 चमचा हळद, 4-5 चमचे 4-5 चमचे मी मसाला टाकणार आहे, कारण मला स्पायसी लागतं आणि स्पायसी खायला जरा मजा पण येते. आणि अर्धा तास जर शिजवली तर चांगली होणार. शिजवली तर चांगली होणार. मित्रांनो थोड्या टाइममध्ये तुम्हाला रिझल्ट दाखवता येईल, म्हणून थोड्या टाइम मध्ये जरा वेट करूया. आणि थोडेसे आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकायचं किती चम्मच, म्हणजे आपल्या चवीनुसार 1 चमचा 1 चमचा, मोठा असेल तर 1च टाकायचा. आणि इथं आपली वजरी मिक्स होते बघा, बघू शकता. कलर आलेला आहे. आणि इथे बाबा पाणी टाकत आहे. वाफेवरती पण चांगली होते, पण वाफेवरती लवकर शिजणार नाही. जेवढी जास्त वजरी तेवढा पाणी टाकायचं. हा चांगली शिजून द्यायची अर्धा तास, तर चांगली खायला पण मजा येते, भरपूर टेस्टी अँड यम्मी झाली. आता अर्ध्या तासानंतर मी